आजकाल सगळ्यांना वाटतं की लॅप्रोस्कोपिक हिस्टेक्टमी म्हणजे बेस्ट, त्याच्यामध्ये काही कट नाही. पण प्रत्येक वेळेलाच लॅप्रोस्कोपिक हिस्टेक्टमी केली पाहिजे असं काही नाही. काही वेळेला व्हजायनल हिस्टेक्टमीसुद्धा करावी लागते, कारण त्याची इंडिकेशन वेगळी असतात. आता हीच बघा ना, ही 45 वर्षाची पेशंट, हिचं अंग बाहेर येत होतं, म्हणजे गर्भाशय खाली सरकलं होतं. तर ती म्हणाली मला लॅप्रोस्कोपिकच हिस्टेक्टमी हवी, कारण दुर्बिणीतलं ऑपरेशन छान असतं, त्याचा काही त्रास होत नाही. मग मी तिला समजावून सांगितलं, अगं ह्याची इंडिकेशन्स वेगळी असतात, कारण युट्रस जेव्हा खाली सरकत असेल किंवा ब्लॅडर म्हणजे युरिनची बॅग जेव्हा खाली सरकत असेल, रेक्टमसुद्धा जेव्हा म्हणजे जी पॉटी करण्याची बाजू आहे ती खाली सरकत असेल, आपली पेरिनियम म्हणजे खालची जागा आहे ती एकदम ढिली झालेली असेल, तिथे हेवीनेस आणि प्रेशर जाणवत असेल, तर ह्या कंडिशनमध्ये आपल्याला योनिमार्गातूनच गर्भाशय काढायला लागतं. आणि ही सर्वात सुरक्षित, कमी दुखणारा आणि रिकव्हरी पटकन होणारा मार्ग असतो. आणि हे जे सगळे प्रॉब्लेम आहेत, हे सगळे योनिमार्गातूनच आपल्याला टॅकल करावे लागतात. पण हीच जर सर्जरी मी लॅप्रोस्कोपिक केली असती तर पोटावर 4 छोटे कट आले असते आणि पेरिनियममध्ये सुद्धा कट आले असते. त्यामुळे आपला सर्जरीचा रूट हा डॉक्टरांनी ठरवू दे. आपण काय ऐकलं त्यापेक्षा डॉक्टर आपले एक्झामिनेशन करून ठरवतात की आपल्यासाठी बेस्ट काय आहे.